आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच महिलांना समान संधीचा हक्क मिळाला. डॉक्टर हारुणभाई इनामदार. बाबासाहेबांनी महिलांना स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार दिला. डॉक्टर सौ सीताताई बनसोड. केज शहरातील महात्मा फुले नगर भागातील जेके फंक्शन हॉल येथे गौरव सोहळा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच महिलांना समान संधीचा हक्क मिळाला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हारुणभाई इनामदार यांनी केले आहे. तत्परी पूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले नसते तर महिलांना आज हे चूल आणि मूल हेच काम करावे लागले असते. आज महिला स्वावलंबी बनल्या आहेत, मोठमोठ्या पदावर विराजमान झालेल्या आहेत. ही देण बाबासाहेबांचीच आहे, असे मत नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे भारतीय संविधानाचे महत्त्व आणि संविधानाचा प्रसार हा सर्वसाधारण घटकापर्यंत पोहोचून महिलांना भारतीय संविधान दिन साजरा करण्याची संधी मिळावी व गौरव सोहळा भारतीय संविधानाच्या उत्सवामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असावा, हा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ सीताताई बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर हारुणभाई इनामदार, नगरसेविका सौ तद्मिनी अक्का शिंदे, माविमचे केस तालुका शाखा व्यवस्थापक श्रीमती रामकवर आंधळे मॅडम, बोधने मॅडम, माविमच्या सखुबाई गायके, जनविकास परिवर्तन आघाडी ग्रामीणचे उपाध्यक्ष श्रीकांतराजे जाधव, युवा नेते लखन हजारे, पत्रकार तात्या गवळी, युवा नेते अशोक गायकवाड, डायमंड टेलर, डॉक्टर नौशाद शेख, लहुजी शक्तीसेना महिला आघाडीच्या प्रियंका लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपधुपानी पूजन करून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे व महिलांचे आयोजकाच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून संविधान दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार विवेक बनसोड, राहुल इनकर, अशोक धिवार, सुहास समुद्रे, किरण जोगदंड, पवन बनसोड, गणेश गालफाडे, ओम शिंगारे, सूरज वैरागे, संदेश टाकतोडे, लताताई वाघमारे, सारिका शिंदे, पंचशीला पवळे, वर्षा राख, पूनम शिंगारे, सुनीता कदम, सगजानाबाई गायकवाड, बबिता म्हस्के यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक बनसोड, राहुल इनकर, अशोक धिवार, सुहास समुद्रे, किरण जोगदंड, पवन बनसोड, गणेश गालफाडे, ओम शिंगारे, सूरज वैरागे, संदेश टाकतोडे यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार श्रीमती श्रुती भुसारे मॅडम यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगताही अल्पोपहाराने करण्यात आली. दिले नसते बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलं माय मानवांनो सांगायला मला दुःख वाटते की या ठिकाणी आलेल्या काही महिला माझ्या म्हणल्या लय काम आहे. अरे बाबासाहेबांनी आयुष्यभर काम केलं तेव्हा आम्हाला संविधान दिलं आणि म्हणून आम्ही माणूस म्हणून जगू लागलो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि महिला ह्या अतिशूद्र असायच्या बरं का. अतिशूद्र महिला कशा असायच्या? कुठल्याही धर्मातली महिला ही कशी असायची? अतिशूद्र. म्हणजे तिला शिक्षणाचा अधिकार नाही, तिला बोलण्याचा अधिकार नाही, तिला वागण्याचा अधिकार नाही, तिचा संपत्तीमध्ये अधिकार नाही, तिला वर निवडीचा अधिकार नाही, तिला शिक्षणाचा तर नाहीच नाही. म्हणजे कुठल्याच अँगलने मनुस्मृतीने महिलांना दखलपात्र ठेवलेलं नव्हतं. त्यांचं माणूस म्हणून जगणं आहे ते जगणं हिरावून घेतलं होतं. आणि मग बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनी आम्हाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे भारतीय महिला झाल्या. प्रतिभाताई पाटील आणि आता राष्ट्रपती आहेत द्रौपदी, कोण सांगताय? द्रौपदी मुर्मू. त्याही सर्वोच्च खुर्चीवर बसल्या, त्या आदिवासी समाजातून आहेत. पण बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधान दिलं, समता, न्याय, बंधुत्व हे सगळं दिलं. जगण्याचा अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, उभं राहण्याचा अधिकार दिला, स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार दिला, पक्षाला प्राण्याला वाचा दिली. मुक्यांना वाचा फोडण्याचं काम बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलं. एवढीच विनंती असेल, ही प्रथा आम्हाला कायम ठेवायची आहे साहेब. प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबरला आम्हाला हा कार्यक्रम घ्यायचा आहे का नाही?
कारण आम्ही बाबासाहेबाचं ऋण फेडला गरजेचं आहे. मी माझ्या खुर्चीवर आहे म्हणून हा कार्यक्रम मी लावला आहे फार मोठा. माझ्या काय डोक्यात आलं आणि करावं वाटलं आणि केला. तुम्ही सगळ्यात जणी या ठिकाणी आलात, माझ्या कार्यक्रमाला हजर राहिलात. नगराध्यक्ष बाबासाहेबाच्या विचाराचे आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सगळ्यांचं तुमचं खूप खूप अभिनंदन करते आणि संविधान दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हात असतील तर करावं. आहेत का? दिलेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. जय भीम, जय संविधान. मेन रोडला कमान झाली पाहिजे हे एक प्रश्न मार्गी लावा, म्हणजे तुमचे खूप खूप धन्यवाद होते. त्यानंतर मी मॅडमना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलायचे. आता जो काही सोडणार नाहीत आणि मॅडमने तर ते दररोज हे असतं ह्याचं हक्काचं तर म्हणलं ते स्वप्नच आहे. तर आता या भागातून बनसोड मॅडमला तुम्ही निवडून दिलं, नशिबाने ते नगराध्यक्ष झाल्या. त्या ठिकाणचे सर्व प्रश्न आपण मिटवून येणाऱ्या मीटिंगमध्ये तशा पद्धतीचा सुंदर ठराव घेऊ आणि ते सुद्धा नवीन वर्षामध्ये तुम्हाला लोकार्पण करण्यासाठी या कालावधीमध्ये तुम्हाला चालू करण्यासाठी आपण त्या ठिकाणी परवानगी देऊ आणि येणाऱ्या वर्षामध्ये संविधान चौक आणि सुंदर महात्मा फुले नगर मधली कमान, त्या कमानीतून येताना काय करायचं लक्षात आहे का? मायबापाची इमानदारीनं कमानीतून येणाऱ्या प्रत्येक माणसानं तिची जाणीव ठेवावी एवढीच विनंती करतो. बाकी काय नाही. आज ज्याला जाणीव नाही ठेवायची तरी कमानीतून भिकून यायचं. एवढा शब्द तुम्हाला देतो. तसं आमचं पण भांडून घेतात तसं मला भांडावं लागलं. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.